गुड मॉर्निंग. सकाळची वेळ किती छान असते ना, पण पहाटे उठू वाटत नाही. 5 वाजता यांना जायचं होतं, यांना नेऊन सोडायचं होतं मला स्टेशनला, म्हणून गाडी घेऊन गेलेत. मला गाडी रिटर्न आणायची होती, पण सकाळी इतकं छान वाटू लागलं, फ्रेश वाटू लागलं होतं. पाऊस चालू होता, थंडी वाजू लागली होती, वारंही सुटलं होतं, पण इतकं छान वाटू लागलं ते कोणीच नव्हते रस्त्यावर. मस्त वाटू लागलं. आणि हिला सांगितले मी प्रचितीला की आज बाबा नाही तर गर्दा नव्हता, आमच्या तर शांत होता. कारण की हिचे बाबा असल्यावर ह्याने खूप दोघं गर्दा करतात, दोघं पण. आणि प्रायसचं माझं काय की चालू होतं दो आणि कट्टी करणं. आमची सुरुवात कट्टीपासून होती किंवा सकाळी दोपासून होती. आणि हे दोघं मारून घेतले होते, दोघं बहीण भाऊ. मग यांचं बिस्किट काढून दिले ना. मी म्हणलं प्रचितीला मारू नको, बाबा नाही येत आज, तिला मारू नको म्हणले तर हिने तिला मारला, तिची केस धरला होता. मग सोडला मी आले की, मग बिस्किट काढून दिले. प्रांश थोडंसं मारते, प्रचिती थोडीशी शांतच आहे. आणि बाबा नसल्यामुळे तिचा चेहरा थोडा पडला होता आणि तिचा मूड ऑफ होता. ती वेगळीच असे शांतच होती. मग प्रचितीला म्हणलं की तू आधी बिस्किट खा, मी तुला नंतर देते. मग प्रांशला मी तयार केले, शाळेत नेऊन सोडले होते. त्यानं शाळेतून घरी आला की खडू आणि पाटी मागितली मॅडमने, चल म्हणून. मी म्हणलं मी येत नाही, आजी येते तुझी, जा. आणि खडू आणि पाटी त्याला दिले. त्याची आजी म्हणली आता ह्याला नेऊन सोडते म्हणली. मग आजी गेली. मग शाळेमध्ये असे तिचे कार्यक्रम चालू आहेत, झाडे लावण्याचे वगैरे छान कार्यक्रम शाळेमध्ये घ्यायलेत. अंगणवाडीमध्ये नवीन खेळणी ते छान आले म्हणून प्रांश पण बसायला. आणि सगळे कार्यक्रम मस्त छान व्यवस्थित त्यांनी घ्यायलेत आता. आणि शाळेतून येताना पाऊस होता, आजी त्यांची घरात आली आणि प्रांश प्रचिती असे बाहेर थांबले होते. यांना पाणी खूप आवडते, पावसाचं पाणी, नळाचं पाणी, सगळंच पाणी आवडते ना. पाण्यात खेळायला एक नंबर आहे ते दोघं. मग घरात आले की मग आईला जेवायला वाढले. वरण आणि भात, लोणचं आणि पापड तळले होते. प्रांश असा धिंगाणा करते. प्रांशला सगळे भिंती रंगवायचे असतात आणि प्रचिती असं करत नाही. प्रचिती अभ्यास करते, छान हुशार आहे तिनं अभ्यासात पण. आणि प्रांशचा अभ्यास करत नाही, पण पूर्ण भिंती पेनानं, पेन्सिलनं, खडूनं रंगून ठेवते. प्रचिती म्हणून लागली होती की आई त्यानं बघ कसं करायला. म्हणलं जाऊ दे, तू लक्ष देऊ नको. मग तिनं काय की आलती घरात, स्वेटर घालायचं होतं तिला, तिच्या मैत्रिणी स्वेटर घालून आले होते. मग आजीनं तिला स्वेटर घातली आणि प्रांशला मारली. प्रांशचं आजीचं जमत नाही अजिबात. मग इकडं काही यांची खेळू लागले होते लेकरं, पण ती वेदिका जी आहे की प्रचिती आणि वेदिका, तिचे जे प्रचितीचे फ्रेंड्स आहे ते प्रांशला घेत नाही. प्रांश मारते तिला, वेदिकाला वगैरे, म्हणून तिला घेत नाहीत. मग तिने आलता रडत. म्हणलं थांब, आजीला जेवायला वाढवून देऊ दे म्हणलं, मग तुला बघते म्हणलं मी. मग इकडं तेच चालू होतं धिंगाणा, बघेपर्यंत मी काढून दे कर ह्याचं तेच चालू राहते. मग प्रचिती आलती घरात. म्हणलं तिला तर चपातीला सॉस लावून देऊ का की वरण भात देऊ. मग तिनं म्हणली की मला चपातीला सॉस लावून दे. म्हणलं मग आज पिझ्झा सॉस लावून छान असं पिझ्झा सॉससारखं करते म्हणलं, पिझ्झासारखं चपाती कडक करते म्हणलं. ठीक आहे, जमते म्हणले आई. असं सांगितलं ना व्यवस्थित समजून तर तिनं खाती. जर मला चपातीच देते मला तशी खात नाही. मला असं पिझ्झासारखं वगैरे सॉस वगैरे लावून तिच्यासमोर बसून तिला करून दिले. मग तिलाही वाटते की हां, आईनं मला व्यवस्थित करून दिली, छान केली, यम्मी यम्मी केली, असं बोट दाखवत दाखवत ती खाती. इकडं प्रांशचं चालू होतं, मारामारीच ले करते प्रांश आमचा, तिला मारत राहते प्रचितीला. मग आताही तेच चालू होतं, तेव्हा ओरडू लागले होते. म्हणलं दोघं शांत बसा, मी करते म्हणलं, मग तुम्ही टाका म्हणलं. मग प्रचितीला म्हणलं तू टाक थोडंसं कांदा, आणि प्रचिती म्हणली मी टाकते कांदा. मी ठीक आहे म्हणलं, तू टाक म्हणलं, माझं होऊ दे म्हणलं आधी लावणं सगळं व्यवस्थित. मग तिला म्हणलं थांब म्हणलं, थोडंसं चांगलं व्यवस्थित लावलं ना छान लागते प्रचिती म्हणलं. मग समोर बसून करावं लागते. मग असं टाकू लागले कांदा. म्हणलं प्रांशला कांदा जमत नाही, तिखट लागते, तिला टाकू नको. तरी त्याने तिकडं टाकू लागले. मग तिकडचे कांदे मला काढावं लागले आणि इकडे टाकावं लागले. असे करतात काम, असे मध्ये मध्ये चालू राहते त्यांच्या दोघांचं. पण प्रचितीला अशी चपाती इतकी आवडते, खूप आवडते. तिला भात इतका आवडत नाही, खायला खूप कंटाळा करते भात खाताना, तिनं जेवताना भात नको वाटते तिला. आणि चपातीचं असं रोल करून दिलं ना, पनीर खिसलं, बटर टाकलं आणि आलू असं मेश करून चांगलं हे करून दिलं, असं मेयोनी वगैरे लावलं ना, तिला आवडते. आणि तूप पण टाकते त्याच्यामध्ये, कसं असं चव येते जराशी. कधी कधी तूप चपाती देते. असे वेगवेगळे चपात्या ट्राय केले ना, तिला आवडतात पण. आणि तिनं चपाती 1-1.5 वरच्यावर चपाती खाते, अशी सतवत नाही जेवताना की मी जेवणा, टी व्हीच लाव, मोबाईलला चालू कर, असं नसते. आमचं खेळत खेळतच असते. कारण मी पण सोबतच बसते त्यांच्या, की ते जेवायपर्यंत त्यांची गप्पा गोष्टी पोयम चालू असते शाळेतले. इकडं प्रांशला म्हणू लागला, तिला आधी दिली म्हणून थांब तुला द्यायला, म्हणलं तुला करून देते म्हणलं. मग प्रांशला करून दिले. प्रांशला करून द्यायचेपर्यंत तिनं पोयम म्हणू लागली होती. पण पोयम म्हणताना हिनं काय की मध्ये मध्ये करू लागलं होतं, तिला आवडत नाही मध्ये मध्ये केलेलं बोललेलं. हे नाही म्हणू लागला अंगणवाडीतले पोयम. तिने मारायचं चालू झालं दोघांचे एकमेकांचे. आणि बहीण भाऊ म्हणले की थोडेसे मारून घेतातच. मी पण थोडीशी हे करायची लहान असताना. ह्यांना दोघांना बघितले की मला आठवण येते. प्रचिती रडली. प्रचितीचे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचा.